मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महिला कॅब चालकांवर अन्याय होतो आहे। लाडक्या बहिणींचं काम करण्याचा हक्क हिरावून घेतला जातो आहे अशी बाब समोर आली आहे। महिला टॅक्सी ड्रायव्हरच्या गाड्या ब्लॉक करायला सांगतायत स्थानिक कर्मचारी। वुमन कॅब नावाने 35-40 महिला टॅक्सी चालवतात। दिवसा घर संसार सांभाळून रात्रपाळीला टॅक्सी चालवतात। या सगळ्या महिला काल रात्रभर एकाही महिलेला टॅक्सी ड्रायव्हरला मिळू दिलेलं नाहीये भाडं आणि त्याचाच विरोध करण्यात येतोय। पुरुष टॅक्सी ड्रायव्हर यांना भाडं मिळावं म्हणून 4 टॅक्सी मागे एक महिला टॅक्सी सोडण्याचा स्वतःचाच नियम धाब्यावर बसवण्यात आलेला आहे। महिला टॅक्सी चालकांची कामाच्या स्थळी होणारी छळवणूक याबाबत न्यूज 18 लोकमतकडे या सगळ्या महिलांनी तक्रार केलेली आहे। पूरे 365 दिन का हमको रिस्पेक्ट चाहिए। एक दिन का वुमन डे मना के हम लोग को ये नहीं चाहिए कि हम लोग को पूरे एयरपोर्ट पे इतना परेशान करते हैं। सिक्योरिटी से लेके ऊपर P9 पे सर है उन्हों तक परेशान करते हैं। हम लोग कुछ करेंगे तो भी हमारा गाड़ी ब्लॉक होता है और खुलने के लिए कम से कम 8 से 10 जन को बताना पड़ता है, उसके बाद खुलता है। फिर जाके उसके पैर पड़ने का, फिर उसको सॉरी बोलने का, तब जाके हमारा गाड़ी खुलता है। 4-8 दिन ब्लॉक रहती है और हमारा घर वो गाड़ी हम लोग ये भाड़ा नहीं मारेंगे तो हमारे बच्चे कुछ खा नहीं पाएंगे और इसके सिवा हमारा घर चलता नहीं। सकाळी आणि रात्री भाडे नाही दिला आणि आता 700 आणि 800 चे भाडे करतात आहे की तुम्हाला प्रूफ दाखवण्याकरता असल्या लोकांनी भाडे काढलेले आहेत। आणि हे 2 सिक्युरिटी गार्ड बसलेत, हे लोक आमच्यावर हसतात आहे, त्यांचा पण व्हिडिओ घे। बाबा हा आणि तो हा हसून दाखवतोय आम्हाला आणि इग्नोर करतोय। आपण बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी। प्रणाली, काय म्हणायचं, कुठलं क्षेत्र असं नाही ज्या क्षेत्रामध्ये असे प्रकार घडत नाही आणि अशा गोष्टींना महिलांना सामोरं जावं लागत नाही? काय काय क्लुप्त्या शोधून काढतील की महिला आपलं सरळसोट साधं काम करू नाही शकणार? काय नेमकं घडलं? या महिला काय सांगत होत्या तुला? अतिशय दुर्दैवी हा संपूर्ण प्रकार आहे। आपण जर बघितल्या तर या सगळ्या महिला जवळपास 35 ते 40 महिला आहेत ज्या या कॅब चालवतात आणि या सगळ्या महिला यापैकी बहुतेक महिला या डिवोर्सी आहेत, कुणाचे पती वारलेले आहेत, काही महिला विधवा आहेत, काही महिलांचे पती अपंग असल्यामुळे या महिलांवर ही काम करण्याची वेळ येते। मी जसं म्हणाले की दिवसभर या सगळ्या घर संसार सांभाळतात आणि रात्रपाळीच्या वेळेला या बहुतेक महिला ज्या आहेत त्या काम करत असतात। या महिलांची अडवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या रोज इथे सुचवल्या जातात किंवा रोज इथे केल्या जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटीचे जे कर्मचारी आहे हे सुद्धा स्थानिक जे तिकडचे इतर पुरुष टॅक्सी ड्रायव्हर आहेत त्यांच्या हातात हात मिळवून या महिलांना त्रास देत असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे। या महिलांच्या गाड्यांची अडवणूक करणं, त्यांना भाडं न मिळू देणं असले अनेक प्रकार या महिलांबरोबर गेले कित्येक दिवस होत आहेत। आणि जर कालचा प्रकार बघितला तर अतिशय गंभीर प्रकार आहे। जवळपास 10 ते 15 महिला टॅक्सी ड्रायव्हर काल रात्रभर एअरपोर्टवर थांबलेल्या होत्या, परंतु एकीलाही भाडं मिळू दिलं गेलेलं नाहीये आणि एकाही महिलेची टॅक्सी आज सकाळी 11 वाजेपर्यंत बाहेर पडलेली नाहीये। जसं त्या महिला सांगतायत की जर आम्ही टॅक्सी चालवली नाही तर आमच्या मुलाबाळांचं पोट कसं भरणार, अशा पद्धतीनं महिलांची या ठिकाणी छळवणूक केली जाते। आणि मुख्य म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटीचे लोक यामध्ये सामील आहेत आणि त्याचा जास्त त्रास या महिलांना होतोय की आम्हाला न्याय मिळावा, 4 पुरुष टॅक्सी मागे एक महिला टॅक्सी निघावी असा नियम असताना सुद्धा आमच्या टॅक्स्या जाणीवपूर्वक अडवल्या जात आहेत। इतकंच नाही तर आमच्या टॅक्स्या ब्लॉक कराव्या। म्हणजे आपल्याला माहिती आहे की साधारणपणे समजा जर एखादं भाडं महिलेला मिळालेलं असेल आणि त्या महिलेने समजा जर ते कुठल्याही कारणांमुळे जर ते भाडं नाकारलं, या महिलांच्या टॅक्स्यांची अडवणूक करायची आणि मग ते भाडं नाकारलं गेलं असं दाखवून त्या महिलांच्या टॅक्सी ब्लॉक करायच्या, असले सुद्धा गंभीर प्रकार या ठिकाणी घडत असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे। आम्ही आमचा हक्काचं मेहनतीचं काम करू पाहतोय, ते आम्हाला करू दिलं जात नाही असं या महिलांचं म्हणणं या ठिकाणी। सुवर्णा, नक्की सगळं ऐकल्यावर फक्त संतापच व्यक्त होतो आहे आणि अर्थात या घटनेची गांभीर्याने दखल घेतली जाईल। आपण याचा पाठपुरावा करतच राहू। तुर्तास धन्यवाद प्रणाली माहिती दिल्याबद्दल। अजून एका मोठ्या घडामोडीकडे आपण वळतो आहोत। बदलापूर घटनेबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान उल्लेख झालेला आहे। सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाचे सगळ्या राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश गेलेले आहेत। बचपन बचाव आंदोलनाबाबत दिलेला आदेश पाळावा, सुरक्षा संरक्षण शाळांची जबाबदारी याबाबत उपाय करण्यात यावेत। सुप्रीम कोर्टाने हे आदेश सगळ्या राज्यांना लागू असतील असं म्हटलेलं आहे।
बदलापूर घटनेमध्ये जो हलगर्जीपणा झाला होता किंवा हलगर्जीपणाची नोंद झाली की शाळेकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाला, याबाबत उल्लेख सुप्रीम कोर्टामध्ये झालेला आहे। सुनावणी वेळी सुप्रीम कोर्टामध्ये बचपन बचाव आंदोलनाबाबतच्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करा असं सांगण्यात आलेलं आहे आणि हे आदेश सुप्रीम कोर्टाचे हे आदेश सगळ्या राज्यांना लागू असणार आहेत। सुरक्षा संरक्षण शाळांची जबाबदारी आहे आणि याबाबत काटेकोरपणे शाळांनी उपाययोजना कराव्यात असं स्पष्ट सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टानं। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, महत्त्वाची बातमी। बरोबर, राज्याच्या साठी अत्यंत महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये जी घटना घडली होती त्या अत्याचाराची घटना, त्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात उल्लेख करणारा महत्त्वाचा म्हणजे शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जे लागू करण्यात आली आहे ते योग्य पद्धतीने लागू करावी अशी देखील सुप्रीम कोर्टात सुनावणी उल्लेख करण्यात आला। न्यायमूर्ती पी.व्ही. नागरथला यांच्या अध्यक्षतेखालील 20 सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली। सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या राज्यांना सचिवांनी सगळ्या राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश दिला। सुप्रीम कोर्टाने ही याचिका जी आहे ती बचपन बचाव आंदोलन च्या दरम्यानच्या वतीनं करण्यात आली होती आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की बचपन बचाव आंदोलनाच्या संदर्भात जे आदेश कोर्टाने यापूर्वी दिले आहेत त्याची जबाबदारीने त्याची पूर्ण पाळावे लागेल आणि सोबतच शाळांची ही जबाबदारी आहे लहान पाल्यांची सुरक्षा असणे, संरक्षण करणे या संदर्भात उपाय योजना देखील शाळांनी सुचवावं असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। जी स्वयंसेवी संस्था आहे बचपन बचाव आंदोलन यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली। त्या याचिकेदरम्यान बदलापूर घटनेचा उल्लेख झाला होता। नक्की धन्यवाद।